तर आकाश भोईर घेसरचे बघा मॅच आपली उद्या पहिली मॅच असेल घेसर आणि उसारगर 6:30 इथे उद्या रिपोर्टिंग करायचंय घेसर संघ आणि उसारगर लक्षात घ्या मॅच 4 ओव्हरची असेल O2 सिद्धू सामना इथे पाहता आपण हर्षिल पण सोनारपणा विरोधात आई गावदेवी RBS उंबाडे या दोन संघांमध्ये सामना सुरू होत आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते अमर ठाकूर स्ट्रायकिंग वरती फलंदाज उगम शेलार नो स्ट्रायकिंग वरती फलंदाज पाहायला मिळतोय पंच 25 मिनिटाचा टाइम सेट करायचा आहे पंचवीस मिनिटाचा अवधी असेल सोनारपाडा संघ एक मिनिट जर वर गेला तर पॅनलाइज केलं जाईल आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय सामना सुरू होत आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे बाहुबली अमर ठाकूर स्ट्रायकिंग वरती फलंदाज उगम शेलार नो स्ट्रायकिंग वरती फलंदाज भूषण पहिला चेंडू अमरचा लॉप केला चेंडूला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय गॅप मध्ये केलून काढलाय लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर चेंडू वन बाउंड सीमा बाहेर चौकार तर उपस्थित मान्यवर उंबारडे गावचे देवीदास वस्ताद यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय इथे मात्र शॉट ऑफ लाईन चेंडू ब्रेकऑन देण्याचा प्रयत्न गॅप मध्ये पडतो तो चेंडू तोपर्यंत अडवेल तोपर्यंत एका धावेचा अवधी होता क्षेत्ररक्षक फाईन लेग वरनं गेले होते चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं योगेश तोपर्यंत एका धावेचा अवधी होता एक धाव पूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा अमर ठाकूर साठी पारितोषिक येतोय समर वजे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल स्पर्धा आपण पाहताय साई गणेश मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून इथे मात्र 12 टावर सह कव्हर केली जाते SMT डिजिटलच्या माध्यमातून युट्यूब वरती थेट प्रक्षेपण पाहायला मिळतोय या स्पर्धेचं पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा कुठून काढल्यात स्ट्रायकिंग वरती फलंदाज भूषण जाधव गोलंदाज बाहुबली अमर ठाकूर तिसरा चेंडू फुल्लोरलेचा चेंडू होता त्याने केलून काढलाय क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेग वरनं चांगले क्षेत्ररक्षण होतोय फेकी सुद्धा चांगली होती तोपर्यंत एका धावेचा अवधी होता एक धाव पूर्ण केली जाते पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती आमंत्रित केलं जाते उगम शेलारला एका धावेच्या मदतीनं धाव संख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा 3 चेंडू 6 धावा तीन चेंडू 6 धावा गोलंदाज अमर इथे मात्र वॉप केला चेंडूला आक्रमक फटका उगमच्या बॅटमधनं बिग हिट षटकार चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धब्बलकावरती 12 धावा पाहायला मिळत आहेत जबरदस्त फलंदाजी करतोय एका बाजूनं उगम त्याला चांगली साथ देतोय जास्तीत जास्त स्ट्रायकर वरती आणण्याचा प्रयत्न करतोय कास
5वा चेंडू पहिल्या षटकातील गोलंदाज अमर ठाकूर स्ट्राईक एंड वरती उगम बॅकफुटला जाऊन गाली आणि पॉइंटच्या मधून खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होते. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या डबलवरती 12 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील. गोलंदाज अमरचा स्ट्राईक एंड वरती फलंदाज उगम चांगली फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू इथे मात्र सोडून दिलाय. पंच वाईट शिकून करतायत. अतिरिक्त धाव येते. वेगवान चेंडू फेकण्याच्या प्रयत्नात दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलवरती पाहायला मिळते 13 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील स्ट्राईक एंड वरती उगम जबरदस्त फलंदाजी करतो. एक षटकार चौकार उगमच्या बॅट मधनं नाही. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर नेतोय अमोल. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. तंबल होतोय. दुसरी धाव वेगानं. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. पहिला षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद 16 धावा उंबारडे संघाच्या. चांगली सुरुवात पाहायला मिळते उंबारडे संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या डबलवरती बिनगडी बाद 16. चांगली आक्रमक सुरुवात पाहायला मिळते उंबारडे संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 16 धावा कुठून काढल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. समीर पाटील पाण्याची मागणी करण्यात येते. रोहन पाटील भोपर यांच्याकडून राहुल पाटील आणि रोहन पाटील यांच्याकडून उंबारडे संघ जर या सामन्यामध्ये विजय प्राप्त करतोय तर त्यांची जेवणाची सोय करण्यात येणार आहे. एवन जोडी रोहन पाटील आणि राहुल पाटील यांच्याकडून जेवणाची सोय असेल जर हा सामना उंबारडे संघाने जिंकला तर. षटक समाप्त झालंय. पहिला धावसंख्या डबलवरती पाहायला मिळते 16 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते. उगम शेलार जबरदस्त फलंदाजी करतोय. एक षटकार एक चौकार एक तिहेरी धाव उगमच्या बॅट मधून आली आहे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय समीर पाटील. चला स्पीडअप करा. पहिला चेंडू समीरचा स्ट्राईक एंड वरती उगम. पुलवर लाईनचा चेंडू भिडकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू अप येते. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. चेंडू वन बाउंड सीमा बाहेर जातोय. उगमच्या बॅट बंद येतोय. चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या डबलवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 20 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता त्याला भिडकावून दिला लॉंग ऑफला उगमनं. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय कार्पेटच्या माध्यमातून. लॉंग ऑनला जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत एका धावेचा अवधी. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलवरती पाहायला मिळते ती म्हणजेच 21 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर.
इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न केला जातोय. शरीरष्टीवरती आदलतोय चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 22 धावा. तर उंबारडे संघासाठी शुभेच्छा आल्यात. नरेश दिलीप कारभारी उंबारडे यांच्याकडून उंबारडे संघाला शुभेच्छा आल्यात. धावसंख्या 22 धावा. पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय अनिकेतचं. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. चांगला फटका पाहायला मिळाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अनिकेतचं. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती पाहायला मिळते 23 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे समीर पाटील. या षटकामध्ये कमबॅक करतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अमरनं 16 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस मात्र अपीश केलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. गॅप मध्ये खेळून काढला. दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय अनिकेत. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. बॅकअप सुद्धा चांगलं येतंय. 2 धावा येत आहेत त्या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती पाहायला मिळते 25 धावा. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय या षटकामध्ये. आतापर्यंत समीर पाटीलनं 9 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू फेकल्यात. 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये हा षटक मात्र चांगला फेकलाय गोलंदाजानं. पाहायचा शेवटचा चेंडू कसा फेकतोय. फुल्लोर लेनचा चेंडू भिडकावून दिलाय. कोणताही क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. चेंडू पाहायचा पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू 1 बाउंस सीमा पार जातोय. हा इथे चौकार विकास जाधवच्या बॅटमधनं. डीजे तर वडवली ब संघाचे संगणक तसेच म्हात्रपाडा संघाचे संगणक आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 धावा पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये समीरनं 13 धावा खर्च केल्यात. भूषणच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता. धावसंख्या अपलकावरती पाहायला मिळते 2 षटकांच्या अखेरीस पिनगडी बाद 29 धावा. तर अजित भोईर उंबारडे यांच्याकडून उंबारडे संघाला शुभेच्छा येत आहेत. तिसऱ्या षटक घेऊन होतोय गोलंदाज अमर ठाकूर. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं. स्ट्रायकरवरती फलंदाज उगम शेलार. पहिला चेंडू जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय सिद्धेशच्या माध्यमातून. 2 धावेचा अवधी होता. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धाव संख्या पाहायला मिळते 31 धावा. दुखापत झाली आहे पाहायचंय. तर काय चला स्पीडअप करा जरा. वडवली विभाग संघाचे संगणक तसेच म्हात्रेपाडा संघाचे संगणक आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दुसरा चेंडू
स्ट्रायक मध्ये उगम जबरदस्त फटका हुकचा मिस टाइम शॉट क्षेत्ररक्षक जज करतोय श्रीधर आणि श्रीधर कोणती चुकी करणार नाहीये फलंदाज होतोय बाद उगमच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय उंबार्डे संघाला फलंदाज बाद होते उगमच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय उंबार्डे संघाला दुसऱ्या चेंडूवरती गडीबाद करण्यात यश प्राप्त केलंय गोलंदाज अमर ठाकूरनं तिसरं षटक मार्गस्थ आहे नवीन फलंदाज विकास येतोय या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याने थांबायचंय इथे मात्र बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येतोय थर्ड मॅन वरनं तोपर्यंत एका धावेचा अवधी होता एक धाव पूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतीये 32 धावा हॅट्रिक साठी इथे मात्र पारितोषिक आलाय समर वजे यांच्याकडून अमर ठाकूर साठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचं पारितोषिक असेल जर अमरनं हॅट्रिक संपादित केली पायचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत अमरच्या स्पेलमध्ये हॅट्रिक संपादित करेल का गोलंदाज अमर ठाकूर चला जरा स्पीड अप करा उंबार्डे संघ चला वडवली संघाचे संघनायक तसेच म्हात्रेपाडा संघाचे संघनायक आयोजकांशी संपर्क साधायचा आहे चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाज अमर ठाकूर त्याने खेळून काढलाय जेलची संधी होती यष्टी रक्षक बीट थर्ड मॅन बीट चेंडू सीमा पार हाय ते चौकार डीजे चौकाराच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 36 धावा अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील गोलंदाज अमर ठाकूरच्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट बॉलर हेडवरनं खेळून काढलाय क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं सिद्धेशकडनं एका धावेचा अवधी होता एक धाव पूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 37 धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील गोलंदाज अमर ठाकूरच्या शेवटचा चेंडू शिल्लक आहे स्ट्रायक वरती फलंदाज भूषण स्वीप केला चेंडूला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय भूषणच्या बॅटमधनं चेंडू दणदण करत सीमा पार येतोय चौकार
3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या रब्बलकावरती पाहायला मिळते 13.67 सरासरीनं 41 धावा. धावसंख्या 41 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. आई गावदेवी RBS उंबारडे संघाच्या 41 धावा. उंबारडे संघाला पारितोषिक येतोय प्रत्येक 3 लागोपाठ 3 षटकारासाठी रितेश माळी भोपर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. उंबारडे संघाच्या फलंदाजांसाठी बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर रितेश माळी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय रिद्धेश पाटील. ज्या रिद्धेशनं या हंगामामध्ये 6 चेंडू 6 गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवलाय. तोच रिद्धेश पाटील सज्ज होतोय. पहिला चेंडू ते मात्र बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक होते. डावची संधी होती. फेकी मात्र थोडीशी तोडस येते. तोपर्यंत एका धावेचा अवधी एकदा पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 42 धावा. धावसंख्या 42 धावा. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते रिद्धेशच्या. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला. जबरदस्त फटका गॅप मध्ये खेळून काढला. दूरवरनं क्षेत्ररक्षक येतो भावेश. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं भावेशचं. 2 धावा काही रोखू शकत नाहीये भावेश. 2 धावा येतात त्या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 44 धावा. तर बोपरगावचे मनसे शाखा अध्यक्ष रितेश माळी यांच्याकडून उंबारडे संघाला पारितोषिक येते. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तिसरा चेंडू इथे मात्र बॅटची काढा आणि दुसऱ्या विकेटला पडते तडा. दुसरा गाडी बाद होते 44 या धावसंख्येवरती उंबारडे संघाचा. गोलंदाज रिद्धेश पाटील तिसऱ्या चेंडूवरती यश प्राप्त करतोय. धावसंख्या रब्बलकावरती पाहायला मिळते 44 धावा. नवीन फलंदाज मयूर येतोय. 4थ्या क्रमांकावरती मयूर येतोय. धावसंख्या 44 धावा. अद्याप 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहायचं किती धावसंख्येचा लक्ष ठेवण्यात येईल उंबारडे संघाच्या माध्यमातून. फुल्लोर लाईनचा चेंडू स्वीप केला. चेंडूला गॅप मध्ये खेळून काढलाय. कोणताही क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. चेंडू धनधन करत सीमा पार जातोय. आहे तो चौकार मयूरच्या बॅट बनणं. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 48 धावा. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे.
48 धावा. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. रितेश पाटील बॅकफुट जाऊन पंच केला, पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू, सीमा पार येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार आले. तर फलंदाज मयूरच्या बॅट मधनं आल्याने आक्रमक झालाय मयूर. शेवटचा चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेमध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. शेवटचा चेंडू मात्र चांगला फेकलाय गोलंदाज रिद्धेशनं. निर्धाव चेंडूची सांगता होती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धाव संख्या डबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 52 धावा. 13.00च्या सरासरीनं 52 धावा कुठून काढल्यात उंबाडे संघाने. चला स्पीडअप करा सोनारपाडा संघ. पाहायचं शेवटचं षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल. डेथ ओव्हरचं षटक. अनामारीच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावर भरोसा दाखवला जातोय. तर अमोल पाटील येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. अमोलवरती भरोसा दाखवला जातोय. अनामारीच्या षटकामध्ये नेहमीच मोठे फटके पाहायला मिळतात. कधी कधी गोलंदाज वरचढ ठरत असतात अनामारीच्या षटकामध्ये, तर कधी कधी फलंदाज मात्र पूर्णपणे वच काढतात गोलंदाजाचा. शेवटच्या षटकामध्ये अमोल येत आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज असेल विकास. धावसंख्या डॉबलकपवरती 52 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज अमोल पाटील. चला स्पीडअप करा जरा. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील. स्ट्रायकन विकास कोदून काढला चेंडूला. डायरेक्ट हिट केला जातोय रनआउटच्या स्वरूपात. पाहायचंय पंचांचा निर्णय काय येतोय. पाहायचंय पंचांचा निर्णय येतोय. डिसिजन पेंडिंग असेल. थर्ड अंपायरला रिप्लाय करलाय झेलसाठी. झेल आहे का ते पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. डिसिजन पेंडिंग आहे. तर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद असेल. रनआउटच्या स्वरूपात मयूरला परतावा लागते. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. सांघिक यश मिळत आहे सोनारपाडा संघाला. मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालं नंतर मात्र डायरेक्ट हिट करण्यात आलं. गोलंदाज अमोल पाटीलच्या माध्यमातून 52 या धावसंख्येवरती तिसरा झटका लागतोय. आई गावदेवी RBS उंबाडे संघाला तिसरा झटका लागलाय. लागोपाठ 3 षटकारांसाठी पारितोषिक लागलं होतं. मनसे शाखाध्यक्ष रितेश माळी यांच्याकडून. इथे मात्र आक्रमक फटका विकासच्या बॅटमधनं झकास फटका. चेंडू सीमापार षटकार.
होत्या निर्धाव चेंडूची सांगत होत्या अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका विकासच्या बॅट मधनं बिग हिट केला चेंडूला सीमा पार फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार. तर यापुढील सामना असेल वडवली ब विरोधात म्हात्रेपाडा या दोन संघांमध्ये. चला दोन्ही संघाची संगणक आपण यायचंय. षटकार येत आहे विकासच्या बॅट मधनं जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये देतोरच्या षटकामध्ये 2 षटकार खेचलेत. विकासच्या बॅट मधनं 2 षटकार आलेत. धावसंख्या 67 धावा. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज अमोल पाटील 4 चेंडूंवरती 12 धावा खर्च केल्यात. 5वा चेंडू पुन्हा एकदा पल्लोरलांचा चेंडू बिरकावून दिला. चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय अनिकेत चांगले क्षेत्ररक्षण होतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 66 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 66 धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज विकास जे बॅट मधनं षटकाराला 2. शेवटचा चेंडू बॅकफूट वर जाऊन खेळले होते. चांगली लाईन पाहायला मिळाली शेवटच्या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. पहिल्या सत्राची समाप्ती होती. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते 66 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 67 धावांचं लक्ष ठेवलंय उंबारडे संघानं सोनारपाडा संघासमोर. तर उंबारडे संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. उंबारडे संघ तर व्यासपीठावरती विनंती करतोय प्रसादजी माळी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते जयदेव पाटील घेसर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर व्यासपीठावरती मान्यवरांचा शुभ सन्मान होतोय. जयदेव पाटील घेसर यांचा शुभ सन्मान प्रसाद माळे यांच्या शुभ हस्ते होतोय. त्यानंतर विनंती करतोय देवीदास जाधव आपण सुद्धा यायचे. आपला सुद्धा शुभ सन्मान प्रसादजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. देवीदासजी जाधव उंबारडे यांचा शुभ सन्मान होतोय प्रसादजी माळी साहेबांच्या शुभ हस्ते. देवीदास जाधव जे उस्ताद आहेत पहिलवान आहेत उंबारडे गावचे. तर विनंती करतोय प्रसाद माळी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. यापुढील सामना म्हात्रेपाडा विरोधात चेंज द गेम वडवली. अनवी 11 म्हात्रेपाडा विरोधात हर्षिका 11 वडवली बी या दोन संघांमध्ये. नाणेफेकीचा कॉल इथे होतोय. छापा असा कॉल केलाय आणि छापा पडलाय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय चेंज द गेम वडवली संघानं. तर ऋतिक प्रथम निर्णय काय असेल? बॅटिंग.
फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आयोजनाबद्दल काय बोलशील? खूप चांगलं आयोजन आहे. लाईट पण खूप आहे. मजेल केलेला. थँक्यू. आणि किती धावसंख्येचा टार्गेट सेट करायला? समोर म्हात्रेपाडा संघ आहे, बलाढ्य संघ मलंगगड विभागातील. त्यांच्या समोर किती धावसंख्येचा टार्गेट सेट केलाय? 60+ नक्की करण्याचा प्रयत्न करू. 60+ टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद ऋतिक. तर म्हात्रेपाडा संघाचे संघनायक कृष्णा आपल्यासोबत आहेत. कृष्णा, प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे, काय म्हणशील? नक्कीच मी टॉस जिंकला तर मी क्षेत्ररक्षणच केलं असतं. आम्ही प्रयत्न करू 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन खरंच खूप छान आहे. आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहोत. धन्यवाद कृष्णा. टॉस बॉक्स वरनं न्यूज येते. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय चेंज द गेम वडवली संघानं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सामना इथे सुरू होईल. उंबाडे विरोधात सोनारपाडा. 66 धावा कुठल्याच पहिल्या सत्रामध्ये उंबाडे संघानं 67 धावांचं लक्ष ठेवलंय. याचं धावणं नाही ऐकण्यासाठी जाऊयात माझे साथी समालोचक एडुटणे गावचा बुलंद आवाज करण कळण यांच्याकडे. धन्यवाद सिद्धांत माळी यांचा आवाज आपण निश्चितपणे ऐकला. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. भोपर चषकाचे दुसरं पर्व, तिसरी रात्र. गावदेवी क्रिकेट संघ भोपर व जय बजरंगबली नव तरुण मित्रमंडळ भोपर आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर. महत्वपूर्ण सामना पहिल्या फेरीमधला. हर्ष 11 RM गावदेवी सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी RBS उंबरडे मध्ये. लक्ष आहे ते 67 धावसंख्येचा पाठलाग. चेंडू पहिला. हाफ ट्रॅकर पूल करण्यात आला. मिस टायमिंग आहे. वॅकंट एरियामध्ये पडेल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येत्या सेकंडचा कॉल. चेंडू फिरला आणि दोघंही फलंदाज आपापल्या दिशेने देखील फिरले. धावा 2 मिनिट आहेत. नाव फलकाचा श्री गणेशा. हर्षद फौजदार हे देखील तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आज खार्डी संघ या रात्रीमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल कामोठीच्या विरोधात. आणखी एक महत्वपूर्ण सामना आणि एक दर्जेदार लढत यानंतर देखील तुम्ही बघू शकाल. ती अन्वी 11 जय भोलेनाथ म्हात्रेपाडा आणि चेंज द गेम वडवली B मध्ये पुढची लढत तुमच्या समोर असेल. धावा 2 पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रोहित शेलार माय सिटी कडून वळवला. चपराक पाहायला मिळाली. मिड विकेटला चेंडू इन टू द क्राउड. क्षेत्ररक्षकाच्या हाताला आय थिंक चेंडू लागला आणि त्यानंतर सीमारेषा ओलांडतोय. 6 धावा. षटकार. तुम्ही बघू शकाल चेंडू हवेमध्ये. त्यानंतर क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सुंदर राहिले. कृपया करून जे प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण थोडे पाठीमागे व्हा मित्रांनो. पडद्याच्या पाठीवर आणि व्यासपीठाचे जे उजव्या बाजूला अगदी समोरच आहेत थोडे पाठीवा. ओएज आहे त्या ठिकाणी. फाईन लेगचा देखील वरतून डीपला हा चेंडू चाललाय तो लॉंग स्टॉपला. सीमा पार. षटकार नंतर आलेला आणखी एक चौकार. शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाचा कडा घेतली आणि त्यानंतर चेंडू सरळ आपण बघितला पळून गेला तो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. सोनारपाड्याची विवा संदीप म्हात्रे या देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. छोट्या आहेत. संदीप म्हात्रे यांच्या कन्या आहेत. त्यांच्याकडून शुभेच्छा निश्चितपणे आलेल्या आहेत. पूल करण्यात आलाय. सुंदर फटका. बॉडी बॅलेन्स पाहायला मिळाला आणि पूलने चेंडूला गुल केलंय. स्क्वेअर लेगचा बाहेर. 6 धावा. षटकार. .40 रिक्वायर्ड रन रेट आहे. माहीत असताना या ठिकाणी आपण बघू शकला अटॅक पाहायला मिळतो पहिल्या चेंडूपासून समीर पाटील यांचा. दोघांनी या संगमामध्ये शतकीय भागीदारी केलेली आहे. केंद्रीय मंत्री चषकामध्ये 100+ पार्टनरशिप दोघांमध्ये राहिली. योगेश पाटील आणि समीर पाटील यांच्यामध्ये. समीर सध्या विध्वंसक पाहायला मिळतात. पुन्हा मोठ्या बॅकलिपने वळवलाय. स्क्वेअर लेगला लुकलुकत्या ताराप्रमाणे
इट्स आउट ऑफ साइड. डोळ्यांचा नजरेआड चेंडू सीमा पार. दर्जेदार षटकार. चेंडू हवेमध्ये तुरु चालतोय आणि जातोय देखील लांब. 2 धावा पहिल्या चेंडूवरती. षटकार चौकार 2 षटकार आणि धावा तुम्हाला पाहायला मिळतात 24. 13.40 रिक्वायर्ड 100 असताना धावा आपण बघू शकाल. पहिल्या 5 चेंडूंमध्ये 24 धावा आणि रिक्वायर्ड 100 लगेचच कमी होत असताना 9.92 जे 13.40 होतं. परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये करत असताना ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक क्षेत्ररक्षक आलेला आहे आणि एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल सरकलेला आहे. तो आता डीप स्क्वेअर लेग मध्ये. स्क्वेअर लेग मधून आपण 2 षटकार बघितले. एक मिड विकेटला रोहित शेलार. फुलटॉस आहे. सुंदर फटका जो आडव्या बॅटने आला. वळून चेंडूला ते डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. 1 धाव मिळते. मॅचवर क्रिकेट खेळत असताना आपण बघू शकाल समीर पाटील यांना 5 चेंडूंमध्ये 24 आल्या. शेवट चेंडूवरती लोअर फुलटॉस आला होता. अटेम्प्ट करण्यात आला फक्त सॉफ्ट हँडने पॅडल स्वीप करत असताना. 1 धाव. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. षटकाची सांगता लक्ष असताना 67चं हर्ष 11 RM सोनारपाड्याची धावसंख्या आपण बघू शकाल 25. 25 धावा नाबाद. आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन परिवहन समिती सदस्य श्री प्रसादजी माळी साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. सादरीकरण कक्षामध्ये हा सन्मान होत असताना तुम्ही बघू शकाल. सामना महत्वपूर्ण आहे आणि समीर पाटील ज्यांनी ही बॅटिंग केली आता जे प्रेक्षक कुठेतरी थोडेसे सुस्तावले होते त्यांची झोप उडालीच असेल. सुंदर फटकेबाजी. चेंडूला सातत्यानं त्यांच्या माध्यमातून चापटवण्यात आलं कारण आडव्या बॅटने हे फटके आपण बघितले जे 3 षटकार 1 चौकार आला. धावसंख्या वेगाने आपण बघू शकाल 25. 25 वरती आणि या धावसंख्येला रोख लावण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतोय तो बॉलिंग मार्क वरती समोरच्या एंडकडून विकास. पहिला चेंडू कमी गती. अगोदर जी गती होती त्याच गतीने उत्तर दिलं रोहित शेलारला. यावेळेला कमी गती मोठी बॅकलिप होती. गुडघा टेकवला होता आणि ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न समीर पाटील यांचा फसला. पहिला डॉट बॉल आला. सन्मान होत असताना तुम्ही बघू शकाल गजाननजी देसले साहेब यांचा प्रसादजी माळी यांच्या शुभ हस्ते 25. 25 वरती धाव फलक थांबला. इक्वेशन 42 रिक्वायर्ड रिमेनिंग 23. 23 चेंडूंमध्ये 42. आपटा करायला लेट कट करता थर्डमॅन मध्ये थोडंसं फंबल. चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये गॅदर करू शकले नाही. गलीमधून हा चेंडू आपण बघितला तो शॉर्ट कव्हरच्या दरम्यान. धाव या ठिकाणी आपण बघितली तर 1 मिनिट आणि आता स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत ते डावखुऱ्या त्याचे फलंदाज योगेश पाटील. नामांकित खेळाडू सोनारपाडा गावामधील आणि यंदा संघामध्ये दत्ता ठाकूरला इंजुरी झाली त्यानंतर हे दोघेही आपल्याला पाहायला मिळाले. आघाडीला येत असताना समीर पाटील यांना खरं तर स्वतः सिनियर आहेत सो स्वतःहून ते आघाडीलाच आले आणि चांगला परफॉर्मन्स. योगेश पाटीलच्या सोबतीला दत्ता ठाकूर यांची उणीव कुठे भासली नाही असा परफॉर्मन्स त्यांचा राहिला. SMD आता आपण बघू शकाल या स्पर्धेचं तर लाईव्ह टेलिकास्ट करते आणि त्यांची फॅमिली युट्यूब वरती आता आपण जर बघितली तर ती 99,999 झालेली आहे. प्रेक्षक असेल कोणी सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून करा. 1 लाख होतील. पाठीमागे हा चेंडू आलाय आणि हा देखील डॉट बॉल. अभिनंदन. काही क्षणातच आता 1 सबस्क्रायबर देखील वाढेल. भूषण पाटील पंकज माळी आणि आशिष गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम खूप मेहनत आहे मित्रांनो. या रात्रीमध्ये चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसत नाही परंतु त्यांचे कॅमेरामॅन या चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जरी गेला तरी ते टिपत असताना कॅप्चर करत असताना तुम्ही बघू शकाल. विकास स्विच हिटचा प्रयत्न. सुंदर फटका गॅप मध्ये स्वतःला स्विच करून डीपीश कमा पॉइंटला भेदून जाणारा चेंडू. 4 धावा. प्री डिटरमाइंड शॉट.
नंदन SMD 1 लाख सबस्क्रायबर्स त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. 1 लाखाची त्यांची फॅमिली झालेली आहे यूट्यूब या सोशल ॲपच्या जगतामध्ये. अभिनंदन. पार्टी उद्या देणार आहेत आमच्या आयोजकांना SMD वाहिनी. स्लॉक स्वीपचा प्रयत्न पाठीमागे, फलंदाज बीट झाला, विकेट किपर बीट, लॉंग स्टॉपला चेंडू सीमा पार, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल, 5 धावा एक्स्ट्रा. .66 उभारल्यानंतर धावा वेगाने खर्च करतात. सॉफ्टने लेग ग्लान्स गेला डीप मध्ये. चेंडू आपण बघू शकाल ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये फर्स्ट रन कंप्लीट करण्यात आले. सेकंडचा प्रयत्न निश्चित होता, चेंडू निसटला परंतु बॅकअप आहे. एका धावेवरती थांबावं लागेल. षटकाची आपण बघू शकाल सांगता झालेले पॉवर प्लेची दोन्ही षटक संपन्न. आणि धावा आपण जर बघितल्या तर त्या नाबाद, हर्ष 11, RM गावदेवी सोनारपाड्याचा 36, इक्विशन स्क्रीन वरती 31 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18, 10.33 सर रिक्वायर्ड रन रेट. सुंदर बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण बघू शकाल. धावसंख्येचा पाठलाग करतात. बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे आणि सुरुवातीला आपण बघू शकाल अटॅक पाहायला मिळाला तो समीर पाटील यांचा 26 वरती खेळतात. अवघ्या 8 चेंडूंचा सामना आणि ज्यामध्ये तुम्ही त्यांच्या बॅटमधून बघितले असतील ते 3 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव, 2 सिंगल. दुसऱ्या बाजूने योगेशने सामना केलेला आहे 4 चेंडूंचा, त्यांच्या बॅटमधून 5 धावा, स्विच हिटचा 1 सुंदर चौकार. रोहित शेलारचा महागडे षटक जो उंबरडे संघाच्या गोलंदाजीमधली स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. आणि असं वाटलं की हा सामना मात्र चांगला रंजक पाहायला मिळेल. अजूनही सामना संपलेला नाहीये, इथून कमबॅक करावं लागेल. जरी रोहित शेलारच्या विरोधात धावा आल्या असेल, विकासने 11 धावा खर्च केला असेल, परंतु इथून पुढच्या गोलंदाजांवरती जबाबदारी असेल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज भावेश पाटील. डेब्यू मॅच. अभिनंदन आपल्या गावाच्या प्रमुख संघामध्ये ते प्रथम त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात या सामन्याच्या माध्यमातून. पहिला चेंडू घेऊन बॅकफुट लावून स्क्वेअर कट करण्यात आला. डीप मध्ये आपण बघू शकाल चेंडू उचलून फेक करण्यात आले. योगेश प्रयत्न करत होते परंतु फेक आली ॲक्युरेट ऑन दी स्टंप. एका धावावरती थांबावं लागेल. आपल्या कारकिर्दीमधला पहिला चेंडू जो योगेश पाटीलच्या अगेन्स्ट टाकला गोलंदाज भावेश पाटीलने. एका धावेच्या सहाय्याने धावफलक 37. अजूनही जर तुम्ही बघितले तर या संघाच्या माध्यमातून पुढचे गोलंदाज प्रतीक तुम्ही बघू शकाल. हार्दिक देखील तुम्हाला पाहायला मिळते. आणखी एक यंगस्टर रोहित शेलार आणि विकास या दोघांमधून कोणाचा सेकंड स्पेल देखील आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण सामना आहे. अजून आपण बघू शकाल 37 झालेल्या नाबाद. तिसरं षटक ऑन साईडला एक्स्ट्रा पेस पाहायला मिळाला. बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला. हो मिसफील्ड आणि चेंडू स्क्वेअर लेगला सीमा पार. धावा वेगाने त्या सोनारपाडासाठी. क्षेत्ररक्षकांची देखील चांगली साथ या ठिकाणी गोलंदाजांना हवी. मिस झाला चेंडू आणि गेला तो सीमा पार. 4 धावा. पकडला नाही. 41 झालेले आहेत. भावेश पाटील पुन्हा एकदा माय स्टुडंट कडून फुल टॉस वळवलाय. मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. वेगाने थोडासा फंबल. पाठी चेंडू तर गेलाय. त्यांना भेदून पुन्हा उचलतील, फेक करतील. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले ते मयूर. धावा 2 मिनिटात आणि 2 धावसंख्येच्या सहाय्याने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे. रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू येस. आमचे तिसरे पंच शशांक पाटील सर आणि मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स. 12th मंथ आपण जाऊ नका आणि अथवा आय थिंक अजून कोणी मॅनेजमेंट कमिटी मेंबर आपण या. बॅटिंग टीमचा त्या ठिकाणी रिव्ह्यू आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रत्येकी डावामध्ये प्रत्येकी संघाकडे एक
रिव्ह्यू आहे. जो जर सक्सेसफुल राहिला तर रिटर्न असेल, पुन्हा तुम्ही घेऊ शकता. अनसक्सेसफुल राहिला तर तुमचा रिव्ह्यू संपेल. एका डावामध्ये फक्त एक रिव्ह्यू, सक्सेसफुल रिटर्न. थर्ड अंपायरचा डिसिजन नो बॉल. वेस्ट आहे. कमरेचा वरती हा चेंडू आला आणि त्या कारणासह अंपायरने नो बॉल या चेंडूला घोषित केलेला आहे. रिप्ले स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळतात गोलंदाज ते भावेश ओव्हर द विकेटने आले. स्ट्रायकिंग एंडला समीर पाटील. आपण जर बघितलं तर हा चेंडू वेगाने एक्स्ट्रा पेसचा पुन्हा वापर करण्यात आला. कमरेचा वरती नो बॉल. फ्री हिट ऑन. मुभा फलंदाजासाठी. फ्री हिट वरती हिट आला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक समोर आहे. जेल पकडला जाईल. फ्री हिट आहे आणि त्या पण अंपायरचा पुन्हा नो बॉलचा इशारा. आणि आता गोलंदाज या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकत नाही. सेकंड विमर आलेला आहे. फ्री हिट ऑन असेल. धावा एक्स्ट्राच्या आणखीन 2 मिनिटात. धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 46 वरती. डेब्यू मॅच आहे आणि कारकिर्दीची सुरुवात कुठेतरी दुर्दैवीरित्या या ठिकाणी होत असताना आपण बघू शकाल. गोलंदाज भावेश सिंग. हरकत नाहीये, लढवय्या आहेत. क्रिकेट या खेळाने बऱ्याचदा आपण बघू शकाल अशा क्रिया घडत असताना डेब्यू मॅच मध्ये काही शून्यावरती बाद होणारे फलंदाज आपल्या करिअरमध्ये खूप पुढे गेलेले आहेत. भरपूर विक्रम त्यांनी केलेले आहेत. इथे सुरुवात कुठेतरी खडतर झाली आहे आणि आपण असं म्हणतो ना की ज्यांची सुरुवात खडतर होते, ज्यांचा प्रवास कुठेतरी कठीण असतो, त्यांचं यश देखील तितकंच मोठं असतं, त्यांचं ध्येय तितकंच मोठं असतं आणि गोलंदाजाला पुढच्या कारकिर्दीसाठी नक्की सदिच्छा असतील. डेब्यू मॅच होती. 2 बीमर आले, त्या कारणासह अंपायर्सने दंडित केलं. या सामन्यामध्ये ते गोलंदाजी करू शकत नाही. 46 झालेले आहेत. 46 सामन्यामधलं समीकरण जर तुम्ही बघितलं, रिक्वायर्ड 100 आता 6.30. 21 धावसंख्येची गरज आहे 16 चेंडूंमध्ये. जर रिक्वायर्ड 13.40 होतं ते आता आपण बघितलं तर 6.30. 21ची गरज आहे 16 चेंडूंमध्ये. फ्री हिट ऑन आणि गोलंदाज आता आपण बघतोय हार्दिक जाधव. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फ्री हिट ऑन. फ्री हिट वरती हिट आलाय. मिड विकेटला चेंडू आपण बघतोय. एक धाव पूर्ण झालेला आहे. कॅच पकडली परंतु फ्री हिट आहे. सेकंडचा कॉल. समीरने क्रीज सोडली. हिट मिस झालं. मॅकिंगला क्षेत्ररक्षक आहेत आणि सुदैवाने बचावलेत. क्रीज सोडली होती. सेकंडचा प्रयत्न करत होते. योगेशचा कॉल आला. थांबावं लागेल. पुन्हा माघारी परतत असताना चेंडू देखील यष्टीरक्षकाने कलेक्ट केला होता, फेकला होता यष्ट्यांच्या दिशेने, परंतु हिट मिस झालं. एक धाव मिळते. धावफलक 47 वरती. आणि आता आपण बघू शकाल 21 चेंडू शिल्लक आहेत. एकंदरीत 15 आणि 15 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 20. कमबॅक करावं लागेल. धावांची गती वाढते, त्याचं कारण आहे विकेट पडत नाही. दोघंही आक्रमक झालेले आहेत. विकेट मिळवावे लागतील धावांची रोख लावण्यासाठी. आरबीएस गावदे उंबरडेला. वेगवान चेंडू हार्दिक जाधवचा आपण बघू शकाल क्रीज मध्ये पडला. रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती लॉफ करण्याचा प्रयत्न होता. बॅकलिप घेतली होती त्या ठिकाणी समीर पाटील यांनी. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोकचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. नॉट बॉल. चेंडू अजूनही आपण जर बघितले तर शिल्लक आहे ते 14 आणि 14 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा 20. कमबॅक होऊ शकते अजूनही. रजनी क्रिकेट कालचा दिवस कोण विसरू शकेल. एज आहे त्या ठिकाणी. शॉट फाईन लेगला भेदून चेंडू चालला तो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय. शर्यत पाठमोरे चेंडूच्या अखेर अडवण्याचा प्रयत्न अडवलाय. आय थिंक फेकलाय चेंडू आतमध्ये. बॅकिंगला क्षेत्ररक्षक उचलून फेक. थ्रो थोडा बाजूला आणि तिसरीचा प्रयत्न सक्सेसफुल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळतात आणि तिहेरी आकड्याने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेला आहे. सांघिक अर्धशतक 50 धावा. हर्ष 11 RM गावदेवी सोनारपाडाच्या. अरविंदजी वत्रेकाका पुरस्कृत हा संघ. हर्ष वत्रेकाकांचे चिरंजीव त्यांच्या नावाने हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पोपर चषकाच्या दुसऱ्या पर्वामध्ये 3ऱ्या रात्रीमध्ये पहिल्या फेरीमधील हा सामना. यानंतर वडवली बी आणि त्यांच्या विरोधात अन्विजय भोलेनाथ मात्रेपाडा. चांगले दिग्गज संघ आपण बघू शकाल. त्यानंतर कार्डी वर्सेस कामोठे. राऊंड विकेट. हा कुटप्याचा चेंडू पुन्हा एज घेऊन चाललाय तो लॉंग स्टॉपला. साईड स्क्रीन वरती धडक मारतोय. 4 धावा पुन्हा. आणि आपण बघू शकाल या ठिकाणी या 4 धावसंख्येच्या माहितीनं धावफलक जाऊन पोहोचलो 54 वरती. षटक संपन्न 3 झालेले आहेत. भरपूर मागडे षटक. अगोदर षटक सुरुवातीला भावेश आपण बघितलं आणि हे षटक कंप्लीट केलं हार्दिक जाधवने. या षटकामध्ये धावा आपण आलेले आहेत.
षटक संपन्न आपण बघू शकाल 3 झालेले आहेत. धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात त्या 54 रन्स. बनवायच्या 13 धावा 12 चेंडूंमध्ये 21 या सामन्यामध्ये. आणि जर आपण आता बघितलं तर गोलंदाज विकास आलेला आहे. 2 षटकाची मागणी राहिली त्यामधला अपवाद. 11चं षटक दुसरं पॉवर प्लेचं गोलंदाज तोच पुन्हा 4थ्या षटकामध्ये विकास. पहिला व्हाईट बॉल. एक धाव धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 55. डाऊन साईडला कॅप मध्ये खेळलेत. मिड विकेटला मोठी कॅप. चेंडू टप्पा पडला बरोबर. मिड विकेट सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा चौकार. कोण म्हणू शकेल की फलंदाज समीर पाटील यांचं वय 40+ असेल. फिटनेस तुम्हाला नेहमीच मित्रांनो युवा ठेवतं, तरुण ठेवतं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण समीर पाटील. खोलवा टप्पा एज आहे आणि इथे आपण बघू शकाल स्किड झाले होते उगम. वेगाने पोहोचण्याचा चेंडूवरती प्रयत्न होता आणि पाय घसरला. त्या कारणास्तव तितकी पॉवर जनरेट करता आली पुढे जाण्यासाठी. एका धावेच्या सहाय्याने धावफलक तुम्हाला पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ते 60 या आकड्यावरती. 8 धावसंख्येची गरज आहे. 7 धावसंख्येची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. थांबले थोडे. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताला चेंडू लागला त्या ठिकाणी थांबवलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले ते अमोल. 41 वरती नॉट आउट खेळतात समीर पाटील. या हंगामामध्ये महत्वपूर्ण कामगिरी राहिली आहे. जेव्हा जेव्हा सोनारपाडा संघ आपण बघितलं असेल या हंगामामध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये आघाडीला येत असताना महत्वपूर्ण कामगिरी. वळवलाय. पुलचा फटका फसलाय की प्रॉपर टायमिंग झाला. मिड विकेटला चेंडू क्षेत्ररक्षकाचा वाक्या बाहेर. आणखी एक षटकार या इनिंग मधला येतो आहे समीर यांच्या बॅट मधून. धावफलकाला उभारी धावा आपण बघू शकाल झालेल्या दरताचा 67. सामना होतोय फिनिश. 48 नॉट आउट. समीर पाटील ग्रेट नॉक. हार्दिक अभिनंदन. टीम हर्ष 11 RM गावदेवी सोनारपाडाने हा सामना जिंकलेला आहे. हार्ड लक RBS गावदेवी उंबरडे. शेकहँड करा आणि त्यानंतर आपण क्रीडांगणाचा ताबा सोडायचा. पुढचे संघ अन्वी मात्रेपाडा आणि चंद्रदेगे मडवली बी. टॉस जिंकलेला आहे तो तर चेंज मडवली बी ने या ठिकाणी टॉस जिंकलेला आणि बॅटिंग करण्याचा